भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोल पंप परिसरात सक्षम युवा ग्रुपच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन आज विविध उच्च पदांवर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील सध्याच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले। या उपक्रमात डॉक्टर, इंजिनियर तसेच शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। त्यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शालेय साहित्य भेट दिले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणाबाबत त्यांना प्रोत्साहन मिळाले। तसेच समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचा संदेशही यावेळी देण्यात आला। सक्षम युवा ग्रुपचा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। या शाळेचे असे उपक्रम याने लाभवले म्हणजे टाकलेले आहे किंवा तुम्हाला फ्री सगळं काही भेटतं, तर तुम्हाला जाई जमत असेल तर तुम्ही इथंच टाका, म्हणजे इथं सगळं टाकतील हे करतील। तर त्याच्यामुळे म्हणजे असं पण सगळ्यांना असं वेळ द्यायला पाहिजे, लोकांच्या घरी जाऊन त्यांना सांगायला पाहिजे की काय महत्त्वाचं आहे, म्हणजे काय या शाळेमध्ये चांगलं आहे काय नाही, ते सगळं सांगून त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यांनी मदत केली तेव्हाची शाळा पुढे होईल। तुम्ही जिल्हा परिषद ठाण्यामध्ये जो राबवला लहान मुलांना जे साहित्य वाटप वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल? जो तुमचा सक्षम युवा मंच जो ग्रुप आहे त्याबद्दल सर काय सांगाल? मी सर्वप्रथम सर्वांना उद्या येणाऱ्या महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो व कित्येक वर्षापासून सक्षम युवा मंच पेट्रोल ठाणा या युवकांनी, या ग्रुपच्या युवकांनी हे जे प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन उपक्रम जनतेसाठी, जनतेच्या सेवेसाठी राबवण्याचे जे धोरण हाती घेतले आहे त्याकरिता त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो एक गावकरी म्हणून। व एक याचा बोध यांनी कुठून घेतला असेल जी माझ्या मनात कल्पना आहे। मी इतका मोठा माझी लायकी नाही की मी या महामानवाबद्दल बोलेल, पण ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांनी इतकं शिक्षण घेतलं, यांची त्या काळात, त्या प्रतिकूल काळामध्ये इतकं शिक्षण घेणं हे सोपं नव्हतं व ते घेतल्यावर त्यांनी आपल्या घरची, त्यांची आजीविका, त्यांचे परिवार सांभाळू शकले असते व सुखाने राहू शकले असते, पण त्यांनी ते केलं नाही। त्यांनी सगळ्या समाजाचा, सगळ्या वंचितांच्या, समाजाच्या शेवटच्या घटकाचा फायदा कसा होईल, त्यांना हक्क कसा मिळेल, त्यांना कायदा कसा समजेल, त्यावेळेसचे जे राज्यकर्ते होते त्यांच्या जुलमापासून ती जनता कशी वाचेल व त्या जनतेचं जीवन सोयीस्कर कसं होईल, हा त्यांनी एक सुजाण नागरिक, एक देशभक्त, एक या भारत देशाचा नागरिक म्हणून तो त्यांनी विडा उचलला होता। त्याचंच एक अनुकरण म्हणून आज युवा मंच कार्यकर्ते अनुप शेंडे यांनी जे बोलले की त्याचंच एक अनुकरण म्हणून यांनी या गावात शिक्षण घेतलं, यांनी या गावात लहानाचे मोठे झाले व कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर झाला, कोणी डॉक्टर झाला, यांनी शिक्षणाकरता बाहेर गेले, तिकडे काही स्थायिक झाले, पण स्थायिक झाल्यावर गावाला न विसरता, गावाचे ऋण न विसरता त्यांनी या गावासाठी काहीतरी देणे आहे, या गावासाठी काहीतरी करणे आहे। ही बांधिलकी जी डॉक्टर बाबासाहेबांनी या देशासाठी बांधिलकी ठेवली होती, जी जाणीव ठेवली होती, ही बांधिलकी आज या मुलांनी, या कार्यकर्त्यांनी, या समाजसेवकांनी ही बांधिलकी ठेवून हा कार्यक्रम उभारला। हाच नाही तर यांनी 2 वर्षापूर्वी गावाची जी अत्यंत कडाडीची गरज होती, आपल्याला जेव्हा जेव्हा कोणाची मयत व्हायची उन्हाळ्यामध्ये, ती बॉडी आपण ठेवू शकत नव्हतो, आपल्याला भंडाराला 10 फोन लावायला लागत होते की बा बॉडी द्या, फ्रीजर पाठवा। कित्येक बॉड्या अशा बघितल्या आम्ही की नाही भेटायच्या, मग आम्ही त्याला काहीतरी ताडपत्री आणायचो, बर्फाच्या लाद्या आणायचो व त्याच्यावर आपण ती बॉडी ठेवायचो, धान आणून त्यात बॉडी ठेवायचो। ती जी खूप मोलाची गरज या सक्षम युवा मंचतर्फे आज आपली पूर्ण झाली व आपल्याला गरज पडत नाही कुठेच भंडाराला फोन करायची किंवा कोणाच्या हात पाय जोडायचे। लगेच आम्ही फोन करतो, एका कार्यकर्त्याला रविवार फोन करतो, विहारातनं लगेच गाडी पाठवते की आज घरापर्यंत ती डीप फ्रीजर पोहोचून जाते। तो मुद्दा सॉल्व्ह झाला। तर यावर्षी यांनी जी कल्पना मांडली, आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।